नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त संधीबद्दल. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एक मोठी भरती निघाली आहे. मग ही संधी नक्की काय आहे, कोण अर्ज करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. आणि सुरुवातच करूया एका धमाकेदार आकड्याने. 350. हो, बरोबर ऐकलत, तब्बल 350 एवढ्या जागांसाठी ही भरती होणार आहे. ही खरंच एक मोठी संधी आहे. तर ही भरती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये, आणि ती सुद्धा स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी. हे कोणतंही साधं पद नाहीये, तर बँकेच्या कामकाजात हे पद खूप महत्वाचं असतं. त्यामुळेच ही एक मोठी आणि प्रतिष्ठित संधी म्हणायला हवी. ओके, तर ही संपूर्ण प्रक्रिया आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. आपण या 6 भागांमध्ये सगळ्या गोष्टी पाहू. संधी काय आहे, पद कोणती आहेत, पगार किती, अर्ज कसा करायचा, आणि हो, अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या, सगळं काही. चला वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, एक मोठी संधी. आणि जसं मी मगाशी म्हटलं, 350 जागा म्हणजे ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. तर काही महत्वाचे मुद्दे पटकन बघूया. बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पद आहे स्पेशलिस्ट ऑफिसर, जागा आहे तब्बल 350. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी लागल्यावर पोस्टिंग भारतात कुठेही असू शकते. ठीक आहे, मग ह्या 350 जागांमध्ये नक्की कोणती पदं आहेत, चला ते पाहूया. इथे विशेषतः मार्केटिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी तर लॉटरीच लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बघा, एकूण 350 पैकी तब्बल 300 जागा या फक्त मार्केटिंग ऑफिसरसाठी आहेत, आणि उरलेल्या ज्या 50 जागा आहेत त्या आहेत फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी. आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, पात्रता आणि वयोमर्यादा. म्हणजे या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर शिक्षण काय हवं आणि वयाची अट काय आहे हे समजून घेऊया. हे जरा नीट लक्ष देऊन बघा. फॉरेन एक्सचेंज ऑफिसर व्हायचं असेल तर कुठलीही पदवी चालेल, पण सोबत IIBF चं फॉरेन एक्सचेंज सर्टिफिकेट आणि 5 वर्षांचा अनुभव हवा. वय 25 ते 35 दरम्यान पाहिजे. आणि मार्केटिंग ऑफिसर पदासाठी ग्रॅज्युएशन सोबत मार्केटिंगमध्ये MBA किंवा PGDM लागेल, आणि 2 वर्षांचा अनुभव. यासाठी वयोमर्यादा आहे 22 ते 30 वर्ष. आणि हो, सरकारी नियमांप्रमाणे वयोमर्यादेत सूट सुद्धा आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची, तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट दिली जाईल. चला आता त्या भागाकडे येऊया ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात. म्हणजे पगार किती मिळणार आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, बघूया. खरं सांगतो, पगाराचा आकडा ऐकल्यावर तर ही नोकरी मिळवावीच असं वाटेल. तर पगार आहे दरमहा 48,480 रुपयांपासून तर तब्बल 1,05,280 रुपयांपर्यंत. आणि ऐका, हे फक्त बेसिक आहे. याच्यावर DA, HRA आणि बाकीचे भत्ते वेगळे आहेत. म्हणजे हातात येणारा पगार यापेक्षा खूप जास्त असेल. खरंच खूपच जबरदस्त पॅकेज आहे. आता सिलेक्शन कसं होणार, तर प्रोसेस अगदी सरळ आहे. 2 टप्प्यांमध्ये. आधी एक ऑनलाईन लेखी परीक्षा होईल, आणि जे यात पास होतील त्यांना पुढे पर्सनल इंटरव्ह्यू साठी बोलावलं जाईल. सोपं आहे. याचं एक अंदाजे वेळापत्रक सुद्धा समोर आलं आहे. साधारणपणे ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये होऊ शकते, आणि त्यानंतर मुलाखती मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये घेतल्या जातील. ओके, सगळं तर समजलं, पण मग अर्ज कसा करायचा, चला आता त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. अर्ज करण्यासाठी एक फी आहे. जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी ही फी आहे 850 रुपये, आणि SC/ST, दिव्यांग उमेदवार आणि महिलांसाठी फक्त 175 रुपये आहे. आणि ही गोष्ट तर अजिबात विसरू नका, अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त ह्याच ऑफिशियल वेबसाईटचा वापर करायचा आहे. दुसरी कुठलीही लिंक दिसली तर त्यावर विश्वास ठेवू नका. आता तारखा लक्षात ठेवा, कारण वेळ खूप कमी आहे. अर्ज 3 फेब्रुवारी 2026 ला सुरू होतील, आणि शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2026. म्हणजे फार दिवस नाहीयेत हातात. त्यामुळे ह्या तारखा कुठेतरी लिहून ठेवा. आणि आता शेवटचा, पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचा भाग. अर्ज भरताना काही कॉमन चुका होतात, त्या कशा टाळायच्या यावर बोलूया. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, शेवटच्या दिवसाची वाट बघणं. प्लीज असं करू नका, कारण शेवटच्या दिवशी वेबसाईट हँग होते, सर्व्हर डाऊन होतो, खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे जितकं लवकर जमेल तितक्या लवकर अर्ज भरून टाका.
दुसरी गोष्ट, अर्जामध्ये माहिती भरताना अजिबात घाई करू नका. नाव, जन्मतारीख, प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा. एकदा अर्ज सबमिट झाला की बदल करता येत नाही, त्यामुळे काळजी घ्या. आणि तिसरी पण खूप महत्वाची सूचना, अर्ज करण्याच्या आधी जी मूळ जाहिरात आहे म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन ती पूर्णपणे वाचा. सगळी माहिती, सगळे नियम त्यात दिलेले असतात. ते वाचल्याशिवाय अर्ज करू नका. तर मग एक चांगला पगार, एक प्रतिष्ठित पद आणि एक स्पष्ट निवड प्रक्रिया, सगळं काही तर आहे. आता विचार करायचा आहे की ज्या संधीची इतके दिवस वाट बघत होतात ती हीच तर नाही ना. ही संधी खरंच करिअरला एक नवीन वळण देऊ शकते.